आपली निशाणी आपली निशाणी आज या ठिकाणी खरं तर आपल्या हरिग्राम गावाचं नशीब आपण भाग्यवान आहोत की अशा व्यक्तिमत्वाचा आपल्या गावामध्ये प्रचारासाठी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्यात. आता नुकताच झाली पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तोंडरे गावचे माजी सरपंच आणि एक आदर्श नेतृत्व कसा असावा त्यांनी संपूर्ण पनवेल तालुक्याला दाखवून दिला. ते माजी सरपंच रामशेठ पाटील तोंडरे या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला, आपली उमेदवारी घेतली आणि सर्वात हायेस्ट मताने त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून विद्यमान नगरसेवक रामशेठ पाटील तोंडरे त्या ठिकाणी आल्याबद्दल मी हरिग्राम गावातील शेतकरी कामगार पक्ष, ग्रामपंचायत हरिग्राम आणि ग्रामस्थ मंडळ हरिग्राम यांच्या वतीनं त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. एक स्वाभिमानी नेता कसा असावा, कारण रामशेठ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ग्रामीण एरियामध्ये महापालिकेच्या मध्ये जो वातावरण निर्माण झाला आणि त्याचाच फायदा आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये चांगला झाला. आता येत्या 5 तारखेला आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. आपल्या वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघाचे आपले उमेदवार आपल्या सर्वांनाच माहीत असलेले वावंजेसारख्या तालुक्यातील मोठ्या गावामध्ये एक नेतृत्व करणारे माजी सरपंच लिबीबाई म्हात्रे यांच्या सौभाग्यवती सौ लताताई लिबी म्हात्रे ह्या आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत. त्यांची निशाणी खटारा, त्यांच्यासोबतच आपले चिंद्रन पंचायत समितीचे आपल्या आदिवासी विभागातील उमेदवार बालू वारा यांची चिन्ह हे खटारा. येत्या 5 तारखेला हरिग्राम गावातून सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की मोजून 4 ते 5 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. हरिग्राम हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. गेली 30 वर्षे या ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले नेते माजी आमदार बालाराम पाटील साहेब, काशीनाथ पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आपण तो फडकत ठेवलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये हरिग्राममध्ये आपण आघाडी दिलेली आहे. यावेळी देखील आपण सर्वांनी हातात हात घालून आपल्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतं मिळवून द्यायचे. तरी या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपण काल परवा बघितले असं उमेदवारी अर्ज काही मागे घेऊ नये म्हणून त्या ठिकाणी पळवण्याचं काम काही विरोधकांनी केला. पण आपल्या रणरागिणींनी तेजस्वीताई घरात आपल्या या ठिकाणी उभ्या राहिल्या. पोलिसांच्या समोर जाहीरपणे त्या गाडीसमोर त्या आडव्या गेल्या आणि आमच्या उमेदवाराला तुम्ही न्यायाचा अशी हिंमत त्या ताईंनी दाखवत. ताईसाठी प्रचाराची धुरा या विभागाची ज्यांच्यावर सोपवली आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि चिंद्रन गावातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी सरपंच मोहनशेठ कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दुसरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि मोरबे गावचे माजी सरपंच गोपीनाथ फडके या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करतो ते हरिभक्त पारायण आमचे किसन महाराज या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे माजी सरपंच रमेश जोशी या ठिकाणी आहेत. माजी सरपंच आमचे धनाजी ओपी या ठिकाणी आहेत. माजी सरपंच अरुण पाटील आहेत. माजी सरपंच नरेश जाधव आहेत. माजी उपसरपंच अक्षय पाटील आहेत विद्यमान सदस्य. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य राजेश भोपी आहेत. चालू आमचे उपसरपंच सदैव पाटील आहेत अध्यक्ष. आणि या ठिकाणी त्यांची आई सरपंच होती, वडील सदस्य होते. तर ते जर या ठिकाणी नसते तरी आमचे त्यांचे चिरंजीव नरेश यादव या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सुरुवात हरिग्राममध्ये त्यांच्या घरापासून झाली. तर त्यांच्या 3री पिढीचे वारस आमचे सदैव म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे राहुल भोपे असतील, सर्वच आमचे क्रिकेटमध्ये आपण ज्यांना नेहमी ऐकतोय असे आमचे वैभव भोपी या ठिकाणी आहेत. आमचे ॲडव्होकेट म्हणून आता ज्यांची ॲडव्होकेट झाले शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रसाददादा पाटील या ठिकाणी, जितेंद्र पाटील, राजेश जोशी, सर्वच प्रमुख मंडळी आपण सर्वांचीच मी या ठिकाणी नावं घेतो. आपण आता वेळ कमी आहे. आपण सर्वांनी आमचा संदेश भोपी या ठिकाणी आहे, गणेश पाटील आमची शेतकरी कामगार पक्षाचे आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक आज जरी आमच्यात नसले तरी त्यांना विसरून चालणार नाही असे आमचे कैलासवासी हिराजी पाटील, त्यांचे चिरंजीव साईनाथ पाटील या ठिकाणी आहेत. सर्वच आपण प्रमुख कार्यकर्ता आपण सर्वांनी आता गावामध्ये जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे. दिलीबाईंच्याबद्दल काय सांगायची गरज नाही आहे. राजकारण फक्त 20% आणि 80% समाजकारण करणारा हा माणूस आहे. खरं तर बाई म्हटलं तर की ते बाई नावाने पण एक अतिशय मनाने प्रेमळ भोळा गोरगरिबाला मदत करणारा नेता आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.
आपण खरंच आजचं बहुमूल्य मत त्यांना आपण देऊन आपल्या या विभागाची सेवा करण्याची संधी द्यायची. आमच्या गावचे जावय, माझ्या मामाचे जावय आहेत ते, आणि वावंजे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान उपसरपंच देवचंद पाटील आणि दिबीबाई यांच्या सोबत आलेले सर्व, प्रत्येकाची जरी नावं घेतली नाही, तुम्ही सर्व त्यांच्या प्रचारासाठी गेली महिनाभर काम करता. निश्चितपणे दिबीबाईंना मत म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या विकासाला मत. जिल्हा परिषदमध्ये 62-63 जागा आहेत आणि जिल्ह्याची सुरुवात प्रथम क्रमांकाचा वार्ड हा वामजे आणि या वामजे विभागातल्या तिन्ही सीट आपण सर्वांनी निवडून द्यायचे. आजचा मत हा ग्रामपंचायतला मत राजेशभाई राहणार आहे. पाटील साहेब आमची निवडणूक 2 महिन्यामध्ये या ठिकाणी येणार आहे, म्हणून आज आपण सर्वांनी डोळ्यात तेल घालून आपल्या ग्रामपंचायतीला जसं आपण काम करतोय तसा काम या निवडणुकीमध्ये करायचं आणि एक एक मतापर्यंत जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार आपण करायचा आहे. खटारा हा चिन्ह आपल्याला सर्वांना बहुतांश लोकांना माहिती आहे, म्हणून आता इथून पुढे राहिलेल्या 5-6 दिवसामध्ये वैयक्तिक स्वतःचा काम आपण सर्वांनी बाजूला ठेवून मी या ठिकाणी नगरसेवक साहेबांना सांगतोय की गेली 30 वर्षामध्ये आम्ही 17 सरपंच या गावामध्ये बनलो. गेली 30 वर्ष हरिग्राम गावातील लोकांच्या एकजुटीने शेतकरी कामगार पक्षाचा शिवसेनाही आमच्या सोबत आहे आणि पुढेही एकजुटी आपण अशी ठेवू, कारण आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी मोठा नेता वगैरे नाहीये. आता रमेश जोशीच्या वयाच्या 10-15 लोक असतील, ही सर्व तरुण मंडळी हरिग्रामची कमान या ठिकाणी सांभाळतात आणि पुढेही दिबीबाईंना मी या ठिकाणी सांगतो की हरिग्राम गावातून जास्तीत जास्त आघाडी तुम्हाला आणि आपल्या वारा या दोन्ही उमेदवारांना देऊ असा शब्द या निमित्ताने देतो. आणि आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात आणि आता घरोघरी जाऊन आपल्या उमेदवारांचा प्रचार आपण ते आशीर्वाद मागण्यासाठी आपल्याकडे आल्यात, तो आशीर्वाद आपण त्यांना देऊ एवढंच या निमित्ताने बोलतो. आणि पुन्हा एकदा चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं इच्छा आहे, सगळ्यांची नावं घ्यायची, पण वेळ जाहीर सभेला आपण निश्चितपणे आपण बोलू. आताच्या ठिकाणी आपले दैवत, आपल्या बहुतांश आपल्या माता भगिनी ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे ते बैठकीचे अप्पा सॉरी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या उमेदवार त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, एक शुभ शकून आहे. आणि मी किसन महाराजांना मुद्दामून या ठिकाणी सांगतो की आता नवीन पनवेलचा सप्ताह झाला, मागे कल्याणला जो मोठा सप्ताह झाला, सप्त्यामध्ये सर्वात जास्त उद्या तुम्ही जरी सांगितला दिबीबाई आम्ही सप्ताह ठेवतो, आम्हाला 8 दिवसाचा अन्नदान तुम्ही द्या, आजच या ठिकाणी हा शब्द देऊ शकतो. कारण सप्त्यामध्ये किती मोठी तुम्ही देणगी त्यांच्याकडे मागा हा देणारा माणूस आहे आणि अशा माणसाला आपण या ठिकाणी निवडून द्यायचे की ज्याला गोरगरिबाची जाण आहे. तुम्हा आम्हाला सर्वांच्या हृदयाला एक टटका लावणारी घटना या ठिकाणी घडली. एकमेव आवाज उठवणारा महाराष्ट्रामध्ये विरोधी नेतृत्व कोण होतं, जरी सत्तेमध्ये असला तरी नाविलादानं ते सत्तेमध्ये होते, परंतु या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबासाठी राजकारण करणारा अजितदादा हा भविष्यातला खूप मोठा नेता होता. विचार करा, शेवटी काल खूप मोठा आहे. वैयक्तिक आपण कोणी किती मोठे असलो तरी कालापेक्षा मोठा कोणीच नाही. किती संपत्ती तिथं असली तरी माणसांनी कालाला घाबरून जगला पाहिजे. काल हा आपल्या भोवती फिरत असतो, कालाचा गाला कधी कसा कोणावर येईल, पण आपल्या दादावर आला असा कोणाच्या नशिबी येऊ नये. आणि अजितदादासारखा एक दमदार नेतृत्व, उद्याचा होणारा मुख्यमंत्री, भविष्य आज उद्या ते झालेच ते, परंतु दुर्दैवानं प्रचाराला जात असताना त्यांच्या विमानाचा काल अपघात झाला आणि ते आपल्याला सोडून गेले. निश्चितपणे या रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या जडणघडणीमध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे. आपण परमेश्वराला या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्वांनी 1 मिनिटं उभे राहून स्वर्गीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करूया. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आमचे जीवनदादा माजी उपसरपंच नामदेव बोपे यांचे चिरंजीव आमच्या हरिग्राम गावामध्ये कोणताही कार्यक्रम होऊ द्या, यूट्यूबच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतात. आमचे सखाराम भोईर या ठिकाणी आल्यात. अमर रहे अजित दादा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. निश्चितपणे आज खरं तर हा महाराष्ट्र हा फुलेशाही आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, परंतु हा भाजपचा वाढता प्रभाव या ठिकाणी आपल्या बहुजन लोकांना राजकारणापासून असा काल पण असा वाईट आहे की जो नेता या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचा मोठा होतो त्याचा असा अकाली निधन होतं. गोपीनाथ मुंडे असतील, विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील, आता ते आणि आता अजितदादा असतील, गोपीनाथ मुंडे, ही मंडळी आपल्याला सोडून जातात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आज तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवायचा असतील तर पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी त्या BJPच्या फुलतापांना बली न पडता आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. मित्रांनो, 1000, 500, 2000 देऊन काय आपल्याला आयुष्याला पुरत नाही. आपण कष्ट करतो त्यांनीच आपला संसार चालायचा आहे.
रस्त्याने ताई तुम्ही आलात ना, आम्हाला या रस्त्याचा अभिमान आहे. कारण 5-6 वर्ष नगरसेवक साहेब या रस्त्याला खड्डे पडले होते. अनेक विद्यमान आमदार या रस्त्यातून येऊन गेला, खासदार येऊन गेला, पण हे खड्डे कधी कोणाला दिसले नाही. परंतु आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील आणि माजी आमदार बालाराम पाटील या साहेबांनी आमच्या ग्रामपंचायतीला, ग्रामपाटील साहेब इन्कम फार कमी आहे, परंतु आम्हाला 50 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि 700 मीटरचा रस्ता हा शेतकरी कामगार पक्षाने करून दिला. हरिग्रामची लोक आमची गरीब आहेत, आम्ही सगळी साधी कष्ट करून पोट भरणारी मंडळी आहेत, याच्यामध्ये मोठा कोण नाही. पण इथल्या जनतेच्या मध्ये एकच विश्वास आहे की हरिग्राम गावचा सर्वांगीण विकास कोणी केला असेल तो शेतकरी कामगार पक्षानेच केलेला आहे. म्हणून तर 30 वर्षे ही झेंडा या लालबावट्या ग्रामपंचायतीवर फडकतो आणि असंच भविष्य फडकत राहील असं आपण सर्वांच्या वतीने सांगतोय. आणि दिबीबाई, आपण आता नंतर भाषण आपलं होईल नाही, पण तुम्ही शुभेच्छा द्या उमेदवार म्हणून. या ठिकाणी आमच्या माजी सरपंच शशिकला पाटील आणि आमच्या महिला या ठिकाणी त्यांचं मी स्वागत करतो. आज रायगड जिल्हा परिषद क्रमांक 1 चे उमेदवार लातूरताई धनराज म्हात्रे आणि बालू गोमा वारा यांच्या प्रचारासाठी आपण हरिग्राम गावी आलेलो आहे. हरिग्राम गाव जो आहे हा शेतकरी कामगार पक्षाचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे. या गावामध्ये आपण यावं आणि प्रचार करावं याची गरज पण नव्हती. तर काय इलेक्शनचा एक भाग आहे, गावात जावं प्रचार आणि मग अशा पद्धतीने आपण प्रचाराला सुरुवात करत असतो. खऱ्या अर्थाने हरिग्राम गाव आहे हा 30 वर्षापासून आपण बघतो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याच्यामुळे इथे प्रत्येक माणूस आणि इथले जे तरुण आहेत हे शेतकरी कामगार पक्षाचे पाईक आहे. खऱ्या अर्थाने आपण या भागात फिरत असताना काल आम्ही उगरोली, उसरली आणि भानगड या गावामध्ये गेलो. या गावामध्ये ठिकठिकाणी आपल्याला लोकांनी जो मान सन्मान दिला, तर आपल्याला एक अंदाज येऊ शकतो या भागामध्ये आपण कधीही मतदानाच्या याच्यामध्ये आकड्यामध्ये कमी राहू असं होणारच नाही. हा प्रत्येक गाव आपल्याला आघात देईल आणि आघात देत असताना आपण या भागात या जनतेला सांगू इच्छितो की या भागाचा विकास करत असताना जे आमदार आहेत आपले विद्यमान आमदार प्रकाश ठाकूर ते वल्गना करतात की ग्रामीण भागाचा आम्ही विकास केला. अहो तुम्ही काय विकास केला आम्हाला दाखवून द्या. तुम्ही वापरलेला सिमेंट एका महिन्यामध्ये उडून जातो, तो सिमेंट आहे का येते काय समजत नाही आम्हाला. तुम्ही अशा प्रकारच्या कामाचे जर लोकांना सांगत असाल की गावाचा विकास आम्ही करतो, तर तुमचा हा विकास आम्हाला नको आहे. तुम्ही जो पैसा खर्च करता आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा तुमच्या पदाचा पैसा खर्च करत नाही, हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या कामासाठी लागला पाहिजे. त्याचे तसे ठराव तुम्ही घेता आणि मग जनतेला फसवता, जनतेला भूलतापा देता. काही काम ग्रामीण भागातले आम्ही करतो. मी काल माझ्या भाषणामध्ये म्हणालो की एक व्यायामशाळा आम्ही निकल गावात बांधलेली होती. त्या व्यायामशाळेला या माणसांनी फक्त छप्पर टाकलं आणि असं सांगतात की व्यायामशाळा आम्ही बांधली. म्हणजे सांगा तुम्ही या माणसांचा खोटेपणा किती आहे. हा खोटेपणा आम्ही चालून देणार नाही. आज आमची जी मंडळी आहे, तरुण आहेत, आमचा महिला वर्ग आहे, हा सगळा इच्छेने पेटून उठला आहे. हा मतदार तुम्हाला येणाऱ्या 5 तारखेच्या इलेक्शनमध्ये बालू गोमा वारा आणि लताताई धनराज म्हात्रे या दोन्ही उमेदवारांना प्रचंड असं मतदान होईल आणि प्रचंड असं मताधिक्याने आपण निवडून येऊ असं आजच जाहीर करतो. हरिग्राम गावच्या रॅलीच्या निमित्तानं आज आपल्याकडं आपले नगरसेवक रामपाटील साहेब इथं आलेले आहेत. तसेच आमच्या ताई तेजस्वी ताई याही इथं आलेल्या आहेत. रामपाटील साहेबांना मी विनंती करतो, मी ताईंना विनंती करतो की ताईंनी 2 शब्द बोलावं. शेतकरी कामगार पक्ष हा पक्षच नसून आपला एक घर परिवार आहे आणि आज जी एवढी जनता आपण बघतोय या एका परिवारातली निष्ठेची माणसं आहेत जी आपल्या बीजेपीला हरवण्यासाठी आणि आपला गड राखण्यासाठी आज एवढी जमा झालेली जनता आहे. ही जनता येण्याचं कारण आपण जी विकास कामं केलेली आहे त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आपण ही मतं मागायला आलेलो आहोत. आपण भूलतापांना बळी न पडता, पैशाच्या आमिषाचा बळी न पडता, न घाबरता आपण या मतदानाला सामोरं जायचं आहे आणि मतदान करायचं आहे. मी सर्व जनतेला आवाहन करेन का कोणालाही न घाबरता तुम्ही मतदान करा. आपल्याला जो मतदान करायचं आहे हा बंडखोरी, गुंडगिरी हे सगळं थांबवण्यासाठी मतदान करायचं आहे. आपल्या गावचा विकास जर करायचा असेल तर लताताईंना, बालूवारा हे उमेदवारांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे हेच मी सांगू इच्छिते. आमच्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आरतीताई पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. खरं तर राहुलभाई, आपण सर्व क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी आहेत. राहुल भोपी आमचा हा वागेश्वर क्रिकेट संघाचा खंदा समर्थक आहे. पण या ठिकाणी डीबीबाईचं मला आमच्या माजी सरपंच अरुण पाटीलने सांगितलं
की ह्या हंगामामध्ये जवळजवळ 105 क्रिकेट सामने झाले, पण प्रत्येक ठिकाणी 20,000, 10,000, 15,000 म्हणजे आपल्या क्रिकेट खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आमचे माजी सरपंच धनाजी दादा भोपी, उपसरपंच राजेश भोपी यांचा 3 व्हीलर म्हणजे आपला रिक्षा मिनिडोर रिक्षा आहे, नेहमी तुमच्या नाक्यावर असतात. हे देखील तुमच्या कार्याचा नेहमी या ठिकाणी कौतुक करत असतात, आढावा घेत असतात. अनेक मंडळी या ठिकाणी DB प्रचारासाठी आले. आमचे प्रवक्ते नरेंद्र भोपी देखील आले, नितेश पाटील, आमचे कोंडीराम पाटील, संतोष जोशी, विनायक जोशी. मी या ठिकाणी माझी पंचायत समिती भवनवास देखील आले आहेत. आमच्या गावचे आमचे उपसरपंच आमच्या हिराताई पाटील, आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भगिनी आहेत. सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. आपले विद्यमान ज्यांना पनवेल महापालिकेमध्ये नगरसेवक होण्याचा बहुमान मिळाला आणि तोही हायेस्ट मताने, आणि वांजा ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही राजकारणामध्ये काम करता असताना लोकप्रियता काय असावी आणि जनतेचे आशीर्वाद काय असतात ते आपण राम पाटील साहेबांच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. मी या ठिकाणी आमचे माजी सरपंच आणि धनाजी भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज आपल्या गावामध्ये मी तुमचा सत्कार करायला येणारच आहे तुमच्या घरी, कारण आज आमच्या गावामध्ये आल्याबद्दल मी माजी सरपंच धनाजी भोपी यांना विनंती करतो की नवनिर्वाचित नगरसेवक रामशेठ पाटील तोंडरे यांच्या आपल्या हरिग्राम गावाच्या वतीनं ट्रिपल देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपले उमेदवारांची या ठिकाणी आपल्या लताताई आपल्या सर्वांना परिचित आहेतच, परंतु आपले दुसरे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते आपला हा आदिवासी भाग जास्त असल्यामुळे आरक्षण आपला पंचायत समितीचा आदिवासी पडलेला आहे आणि शिरवली ग्रामपंचायतीने सरपंच म्हणून त्याने अतिशय चांगला काम केलेलं आहे. खरं तर आमचे पंडित भोईर या ठिकाणी आलेले आहेत. हरिग्राम गावाला देखील पक्षाने विचारणा केली, बाबा तुमच्या गावामध्ये जवळजवळ 200 लोक आदिवासी मतदार आहेत, 200च्या वर, तुम्हाला उमेदवारी पाहिजे का? तर आपण दोन्ही ठिकाणी विनंती केली. आपले माजी सरपंच रामदास वाघमारे यांनाही विचारला, आता विद्यमान सरपंच दामू पारधी यांनाही विचारला, पंचायत समितीची उमेदवारी पक्ष आपल्याला देतोय, तुमची तयारी आहे का? तर त्यांनी सांगितलं नाही, आपल्याला तेवढं काही झेपणार नाही. म्हणून शिरवलीचे आपले माजी सरपंच बालू वारा यांना आपले उमेदवार म्हणून उमेदवार दिला, आपण त्यांना निवडून द्यायचंय. आमच्या गावातली एक तरुणी सुशिक्षित, ती फक्त 2 मिनिटं आपले विचार या ठिकाणी व्यक्त करीत. तिची व्हिडिओ कालपासून अतिशय फेमस झाली आहे. तिने प्रचारासाठी दिबीबाई तुमच्या एक चांगली व्हिडिओ काढलेली आहे. भाषण वगैरे मला काही बोलता येत नाही, पण मी गेल्या 10 वर्ष झाले आमच्या घरामध्ये आमचे काका 15 वर्ष सरपंच होते, त्यामुळे राजकारण काय असतं हे आम्हाला 10 वर्ष गेले झाले मला माहिती आहे. तर खरंच शेतकरी कामगार पक्षाचा विचार केला तर हा पक्ष असा आहे की 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण करणारा एकमेव पक्ष असा आहे शेतकरी कामगार पक्ष. म्हणून मी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांना आणि सर्वांना विनंती करू इच्छिते की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तसेच चिंद्रम पंचायत समितीचे आपले बालू वारा साहेब असतील, तसेच लताताई दिबीबाई म्हात्रे यांची निशाणी खटार आहे, या समोरील बटन दाबून त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. साहेब